नमस्कार. मी सुधीर कुलकर्णी. आपण पाहताय कवडसा. मित्रहो, 1980च्या दशकामध्ये एक नाटक आलं होतं. त्यावेळेचे प्रसिद्ध नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांनी ते नाटक लिहिलेलं होतं. त्यावेळची जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती होती त्याच्यावरती या नाटकामध्ये भाष्य होतं आणि अतिशय गाजलेलं नाटक हे होतं. त्यामध्ये प्रमुख भूमिका त्यावेळचे प्रसिद्ध अभिनेते निळू फुले आणि राम नगरकर करत होते. त्यानंतरच्या काळात कुलदीप पवार ती भूमिका करायला लागले. पण या नाटकानं त्या दशकामध्ये अगदी चर्चा घडवून आणलेली होती. आणि या नाटकाचं जे नाव आहे ते नाव राजकारण गेलं चुलीत असं होतं. आता या घटनेला जवळजवळ 40-45 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि आताचं जे राजकारण आहे ते त्यावेळेपेक्षा आणखी विचित्र झालेलं आहे. म्हणजे त्याला दुसरा शब्द म्हणजे गलिच्छ म्हणूया आपण. गलिच्छ झालेलं आहे. आणि त्यामुळं या नाटकाची मला आठवण आली. त्या काळात चुली प्रसिद्ध होत्या, त्यामुळं ते राजकारण चुलीत ढकलावं असं त्या वाटत होतं. पण दुर्दैवानं या काळातही काही घरामध्ये चुली पेटल्या. कारण युद्धाच्या काळात गॅसची टंचाई भासल्यामुळं अनेकांनी चुली पेटवून आपलं अन्न शिजवलेलं आहे. त्यामुळं आज देखील राजकारण गेलं चुलीत म्हणायला काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे. त्या काळात भ्रष्टाचार होता. सामाजिक चित्र विचित्र झालेलं होतं. बेकारी होती, महागाई होती. त्या दिवसाच्या मानानं ती महागाई होती. पण तरी काही नेते हे पक्षनिष्ठा पाळून होते, काही तत्त्व पाळून होते, सेवाभाव त्यांच्या अंगामध्ये असायचा. आज मात्र या सगळ्या ज्या राजकीय प्रवृत्ती होत्या त्याला सगळ्यांनी मूठमाती दिलेली आहे. म्हणजे पक्षनिष्ठा, तत्त्व, सेवाभाव हे सगळं आता गुंडाळून टाकलेलं आहे. आणि जो तो आपलं खोबरं तिकडं चांग भलं या न्यायानं वागतो आहे. जिकडं आपला स्वार्थ साधेल, जिथं आपल्याला पैसा मिळेल तिकडं तो जातो आहे. त्यामुळे एकेकाचे 4-4, 5-5 पक्ष फिरून झालेले आहेत या 10-15 वर्षामध्ये. आणि हे दिल्ली मुंबईत सुरू झालेलं लोन हे आता गावागावात पोचलं आहे, गल्ली गल्लीत पोचलेलं आहे. आणि तिथं जर एखादा जुना मित्र किंवा अगदी तरुण एखादा पुढून आला तर त्याला तो कुठल्या पक्षात आहे हे माहीत नसतं. कारण काल एकात असतोय, आज दुसऱ्यात असतोय. त्यामुळे त्याला विचारावं लागतं, अरे बाबा तू आता कुठल्या पक्षात आहेस. आणि तोही धिटाईनं अगदी सांगत असतो. त्यालाही त्याचं काही वाटत नाही. मी मागच्या वेळेला या पक्षात होतो, आता आम्ही सोयीसाठी या पक्षात गेलेलो आहे. म्हणजे अशा पद्धतीचं सगळं सोयीचं राजकारण हे चाललेलं आहे. आणि सारे आता राजकारणाकडं सत्ता, पैसा, संपत्ती, मालमत्ता यासाठीच या क्षेत्रात पडलेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळं राजकारण हे आता सत्ता, पैसा, संपत्तीभोवतीच फिरताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे आणि ते किती असावं. म्हणजे यांची भूक जी आहे ती भूक यांची प्रचंड आहे. यांचं समाधानच होत नाही. म्हणजे कितीही संपत्ती झाली, कितीही पैसे आले तरी यांचं समाधान होत नाही. मध्यंतरीच्या काळात काही लोकांना आपल्या पक्षात घ्यावं म्हणून सत्ताधाऱ्यांनी धाडी टाकल्या त्यांच्यावर. आता फक्त विरोधकावरच त्यांनी धाडी टाकल्या. आता त्यांच्याकडे पैसे होते, त्यांच्याकडे गैरमार्गाने मिळवलेली संपत्ती होती, हा भाग होता. पण सत्ताधारी युतीच्या लोकांनी आपल्या पक्षावरती कुठल्या धाड टाकलेली नाही. खरं तर त्यांनी आता आपल्या पक्षातल्या लोकांच्यावर सुद्धा धाडी टाकल्या पाहिजेत. आणि काय परिस्थिती आहे,
सध्या ही मंडळी काय करतायत, यांनी किती मालमत्ता मिळवली आहे, यांची संपत्ती किती आहे, हे बघावं. म्हणजे पूर्वीच्या काळात जे काँग्रेस वगैरे मंडळी होती यांनी पैसे मिळवलेले आहेत, हे काय अगदी संत होते अशातला भाग नव्हता. पण आता जे मिळवण्याचं जे प्रमाण आहे ते प्रचंड मोठं आहे. त्यामुळे यांची भूक वाढली असं जे मी म्हणतो तेच बरोबर आहे. त्यामुळं सत्तेबाहेर विरोधी पक्षात राहायला कोणी आता तयार नाही. ज्याला त्याला सोयीचं राजकारण करायचं आहे, ज्याला त्याला चार पैसे कसे मिळतील, आपल्या पोराबाळांची सोय कशी होईल, हेच सगळं बघायचं आहे. आणि त्यामुळं सगळं राजकारण हे आता गलिच्छ पातळीवर आलेलं आहे. बरं, हे करा तुम्ही 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 मोठे होत आहेत, तुम्ही पैसे मिळवत आहेत, तुम्ही संपत्ती तुमच्या मोठ्या होत आहेत. पण दुसऱ्या बाजूला ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं किंवा ज्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करताय त्या लोकांच्याकडे जरा बघितलं पाहिजे का नाही? हां, मी आज महागाई किती वाढते, महागाई चारी बाजूनं महागाई वाढायला लागलेली आहे. सगळ्या वस्तूंचे दर वाढायला लागले आहेत, प्रवास वाढायला लागला आहे, शेतातल्या खतं वाढायला लागली आहेत, बियाणांचे दर वाढलेले आहेत. म्हणजे लोक ह्या महागाईने जेरीला आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला बेकारी आहे. जे काँग्रेसच्या राजवटीत बेकारी नव्हतीच असं मी म्हणणार नाही. म्हणजे अगदी 80-81च्या वर्षामध्ये सुद्धा तरुणांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यात ही वशिलेबाजी त्यावेळेलाही असायची आणि वशिल्यानंच नोकऱ्या त्या काळातही मिळत होत्या. पण आता हे बेकारीचं प्रमाण आणखीन वाढलेलं आहे. दुसरं, आता अर्धा मृग झाला तरी पाऊस नाही. लोकांना ती चिंता झाली आहे की उद्या पिण्याचं पाण्याचं कसं होणार, शेतीच्या पाण्याचं कसं होणार. शेतकऱ्याला ती चिंता आहे, आता जी पिकं शेतात आहेत ती जगवायची कशी, ती वाढवायची कशी, आणि ती जर गेली तर पुन्हा पुढच्या काळात आपण खायचं काय, असा मोठा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या पुढं आहे. त्यामुळं पाऊस नाही याची चिंता ह्या मंडळींना काही दिसत नाही. बाकीच्यांना मात्र पाऊस नसल्यामुळं लोकांना, सर्वसामान्यांना ह्या पावसामुळे धडकी बसलेली आहे. दुसरं, शेतकरी आत्महत्या करतायत, त्यावेळेलाही करत होते. हे लोन काही कमी झालेलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं नाही, सतत आत्महत्या चालू आहेत. जे विदर्भ मराठवाड्यात तर हे प्रमाण जास्त आहे. कारण येणारा पैसा आणि जाणारा पैसा जो आहे, शेतीतलं जे उत्पन्न मिळतं आहे त्या उत्पन्नावर त्याचा चरितार्थच चालत नाही. आणि त्यामुळं शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्ता अडचणीत आहे आणि त्यामुळे त्याच्या आत्महत्या होत आहेत. आणि त्याचं ह्या मंडळींना काही वाटलंच नाही. सगळे निर्धास्त आहेत, अगदी अगदी आपल्याच विश्वात मग्न आहेत. आपलाच जो स्वार्थ आहे तो साधण्यात सगळी मंडळी, राजकारणी मंडळी मग्न झालेली आहेत. अशा परिस्थितीत यांनी जरा भान ठेवलं पाहिजे की इथं लाल बहादूर शास्त्री नावाचा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभून गेला, जो स्वतःचं घर नाही अशा अवस्थेत मरण पावला. स्वतःचं घरसुद्धा त्यानं मिळवलं नाही हे राजकारणात राहून. दुसरं उदाहरण मी तुम्हाला अब्दुल कलामांचं देईल. अब्दुल कलाम ज्यावेळेला राष्ट्रपतीहून निवृत्त झाले त्यावेळेला ते म्हणले की मी राष्ट्रपती भवनामध्ये 2च बॅगा घेऊन आलो आणि आता बाहेर मी 2च बॅगा घेऊन जाणार आहे. म्हणजे या काळात मी काही मिळवलं नाही, मी जादा काही मिळवलं नाही हे त्यांना त्यातनं सांगायचं आहे. म्हणजे अशी निस्वार्थी माणसं, बरं यांना जाऊन काही जास्त दिवस झाले नाहीत, म्हणजे ही आत्ताच घडलेली माणसं आहेत. इतकी निस्वार्थपणे राहिलेली, इतकी निस्वार्थपणे जगलेली माणसं ही आहेत. दुसरं मी नाव तुम्हाला देईन गुलझारीलाल नंदा यांचं. गुलझारीलाल नंदा हेही काही काळ भारताचे पंतप्रधान होते, पण ते एका भाड्याच्या घरात राहत होते आणि शेवटी 500 रुपये काहीतरी स्वातंत्र्य सैनिकाचं मानधन होतं, ते त्यांना तेवढं मिळत होतं. आणि तेही पुन्हा त्यांनी काही काळ नाकारलं. पुन्हा परिस्थिती नसल्यामुळं पुन्हा त्यांनी ते स्वीकारलं आणि तेवढ्यात ते घरभाडंसुद्धा त्यांना भागवावं अशी परिस्थिती नव्हती. त्या घरमालकानं त्यांना घरातून बाहेर काढलं, रस्त्यावर त्यांचं साहित्य टाकलं. ते एका पत्रकारानं बघितलं, त्यानं ह्यांना ओळखलं की हे गुलझारीलाल नंदा आहेत म्हणून. आणि
त्यानं सगळ्यांना सांगितलं की अहो हे भारताचे पंतप्रधान आहेत, तुम्ही कसं काय घरात काढलं, घरातून बाहेर कसं काय यांना काढताय. म्हणजे अशी परिस्थितीमध्ये आपली नेते मंडळी राहत होती. नेते मंडळीने आयुष्य त्यात जगलेले आहेत अशा पद्धतीचं. म्हणजे उपाशी राहिले, पण त्यांनी स्वार्थाकडं पाहिलं नाही. आपला स्वार्थ स्वतःचा तर कधीच साधला नाही. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण जरी राजकारणातलं बघायचं झालं तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे 9 पैकी 6 खासदार यांनी बंडखोरी केलेली आहे आणि त्यांच्या गटातून बाहेर पडून त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे. म्हणजे केंद्रातलं जे मोदी शहांचं सरकार आहे त्यांना ते या पुढच्या काळात पाठिंबा देतील असं हे चित्र आहे. म्हणजे कशासाठी हा बदल त्यांनी केला, काय त्यांनी साधलं यातनं, या पाठीमागं कुठला व्यवहार झाला, या सगळ्या गोष्टी ह्या लोकांना माहीत असतात. फक्त लोक बोलत नाहीत. आज उद्या बोलायला लागतील ते. तर इतक्या पद्धतीचं या स्तरावरचं किळसवाणं, ओंगळवाणं आणि कुणालाही लाज वाटावं असं राजकारण चालू आहे. फक्त राजकर्त्यांनाच या गोष्टीची लाज वाटत नाही, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. त्यामुळं राजकारण गेलं चुलीत म्हणण्याऐवजी राजकारण घालूया चुलीत म्हणायची वेळ आता आलेली आहे. या पुढच्या काळात लोक जागृत होतील आणि आपले जागता पहारा चालू ठेवतील अशी आशा करायला काही हरकत नाही. नमस्कार मित्रो, माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सर्व मित्रपरिवाराला पाठवा आणि माझ्या कवडसा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.